हल्ल्यानंतर इराणचे सत्ताधारी यांनी CIA वर कारवाईची जबाबदारी घेतली आहे। CIAच्या ठिकाणी हल्ला केल्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे। अमेरिकेच्या CIAच्या दुबईतल्या तळांवर हल्ला झालेला आहे। CIA म्हणजे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा, त्यांना तोडण्याचा प्रयत्न झालाय। अमेरिकेने जो हल्ला केला त्याला उत्तर देण्याकरता CIAच्या तळांवर हल्ले होत आहेत। अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यानंतर इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केलाय। अमेरिका, इस्रायल यांच्या हल्ल्यानंतर इराणने सौदी अरेबिया, कतार, बहरीन यासारख्या देशातील अमेरिकन तळांना टार्गेट केलं। अमेरिकेचा सगळ्यात मोठा लष्करी तळ बहरीनमध्ये आहे, त्या ठिकाणी इराणने हल्ला केलेला आहे। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी ठार झाल्यावर मुस्लिम बांधवांमध्ये संताप बघायला मिळतोय। पाकिस्तानातल्या कराचीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। जमावाने कराचीमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला। जमावाने दूतावासावर हल्ला करत तोडफोड केलेली आहे। अमेरिकेच्या दूतावासाला आगही लावण्यात आली। दूतावासातील खिडक्या फोडून टाकण्यात आल्या। अचानक मोठ्या संख्येने जमाव दूतावासाच्या आत शिरला। हातात लाठ्या काठ्या होत्या, दगड घेऊन आलेला हा जमाव होता आणि दूतावासावर बेछूट दगडफेक करण्यात आलेली आहे। त्यानंतर दूतावास पेटवून सुद्धा देण्यात आलेला आहे। कराची मधला जो अमेरिकेचा दूतावास आहे तिथे सगळ्या नागरिकांनी हल्ला केलेला आहे, जमावाने हल्ला केलेला आहे। बहरीनमधील एका उंच इमारतीवर येणारी ड्रोनचा हल्ला झाला। ड्रोनने शहरी भागातील एका प्रमुख इमारतीला लक्ष्य केलं, त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा वाढवलेली आहे। प्रभावित क्षेत्र रिकामे करण्याचे आदेश दिलेले आहेत।